मॅम. अहो काय गोड गळा आहे तुमचा. ताई, मी किती प्रयत्न केले ना तरी असं नाही गाऊ शकत. भाऊ हो वहिनी, राजूताईच्या प्रोडक्टसाठी ना ताईचाच आवाज चांगला आहे. हेच रेकॉर्डिंग पाहिजे, त्याशिवाय हे गाणं हिट नाही होणार आणि आपला बिझनेस पण नाही वाढणार. हो ग, हे तर अगदी बरोबर बोललीस तू. सावली, नाही या तुळजा, मी हे नाही करू शकत. तुला माहिती आहे ना माझी अडचण. अगं सावली, आमच्यासाठी ना हे फार गरजेचं आहे ग. प्लीज मदत कर ना. हे बघ, तुझं सध्या बाहेर पडणार नाही याची खात्री मी तुला देते. आणि ना ही गोष्ट 4 भिंतींच्या आतच राहील, कोणाला काहीच कळणार नाही. प्लीज माझ्यासाठी हे कर ना ग. ताई प्लीज, ह्या ओळी ना तुझ्याच आवाजात असू दे. बाळा, मला माफ कर, मी हे नाही करू शकत. सावली, सावली, मी आलेच. राजकुमार खूप चिडचिड करून निघून गेला ना रे. त्याला समजवतो मी. आई समजेल तो. सप्लायर सोबत जी मीटिंग आहे ना त्याचं बघू आधी. हसमी, डबा घेऊन आली सारंगसाठी? हो मॉम. सावली आली होती ना? कुठे? आली होती पण तिला एक काम आलं अचानक, सो गेली. पण अस्मी तुझ्यासाठी डबा घेऊन आलीये याचं तरी कौतुक कर ना. कौतुक आहेच. वाढू? कमाल. तू बनवलंस? सावलीने नाही बनवलं ना नक्की? चव ओळखीची आहे. सावलीच्या हातची चव आहे. प्रत्येक वेळी माझं खोटं पकडलं गेलंय. आता जर मी खोटं बोलले ना तर गडबड होईल. काय विचारतोय मी? नाही नाही, बनवलंय त्या मुलीनेच, पण घेऊन आली आहे अस्मी, त्याचं कौतुक आहे. कौतुक तर आहेच. सर, मला असं वाटतं की तू अस्मीचा विचार करावास. आई मला कळत नाहीये. दादा पण मगाशी तसाच वागला. घर आणि ऑफिस यात आपण गल्लत का करतो? दोन्ही वेगळे विषय आहेत ना. असले तरी घराचा विचार हा करावाच लागतो. फक्त काम आणि काम करत बसलास ना तर आयुष्यात जरा मागे पडशील तू. ठीक आहे, घरातला विषय इथे बोलायचा आहे ना. सावलीने मस्त जेवण बनवलंय. परत तेच सतत त्या मुलीचं नाव का घ्यावं लागतं तुला? तुला माहिती ना मला आवडत नाही. शिवाय जेवण बनवण्यासाठी, ते वाढण्यासाठी, ओटा आवरण्यासाठी, घरकाम करायला खूप माणसं ठेवू शकतो आपण. सगळी कामं करायला माणसं ठेवू शकतो, पण प्रेम करायला माणूस नाही ठेवू शकत. आई, बाजूला मामा. सारंग, सारंग, काय नाव तुमच्या गावाचं? गुळुम. काय? गुळुम कुठे? ते साताऱ्यात. बरीच उंच उडी मारली तर तुम्ही. सातारा तो डायरेक्ट पुणे, नाही का? ते आपण कामाचं बोलूया. तेच करायला आलात ना तुम्ही इथे? का टाइमपास करायला आलात?
कामाचंच बोलतोय मी. त्याच्यासाठी आला ना तुम्ही. बाय द वे, वेंडरचा फॉर्म भरला तुम्ही? नाही. इट्स ओके, दॅट्स ओके. आय विल हेल्प यू आउट. आर्या, फॉर्म डिटेल्स भरून टाका तुमचे. शिक्षण किती आहे तुमचं? नाही म्हणजे त्यात 4 भिंतीच्या शाळेत नाही शिकले. हा पण बाहेरच्या दुनियेतलं सगळं शिकवलंय मला माझ्या दादाने. हो का? वाक्य छान लिहिता येतं का? नाही, नॉट टू वरी. आय विल हेल्प यू आउट. मदत करीन तुम्हाला. काय ना कंपनीचं तुमच्या? राजश्री फूड प्रॉडक्ट. राजश्री फूड प्रॉडक्ट. हे मात्र इंग्लिश मस्त जमलं तुम्हाला. दॅट रिमाइंड्स मी, आमच्याकडे तुम्ही नाही ना, एक दुसरा वेंडर आला होता. एकदम छोट्या घरातनं सुरुवात केली त्यांनी त्याच्या बिझनेसची. तुम्ही नाही ना, दुसरा वेंडर, त्याचं सांगतोय तुम्हाला. असं तुमच्यासारखा गरीब छोट्या खानी व्यवसाय सुरू केला. मग आजूबाजूचे नातेवाईक मित्रमंडळींनी त्याच्यावर दया येऊन त्यांच्याकडनं ते प्रॉडक्ट्स विकत घेतले. या पट्ट्याला काय वाटलं माहितीये का? ऐका, या पट्ट्याला काय वाटलं, आपण आता मोठे बिझनेसमन होणारच. आणि एवढं सोपं आहे बिझनेस करणं. सुई. आणि तुम्ही नाही ना त्यातले. चहा पिणार? आय इन्सिस्ट यू शुड. एक बाहेरचा चहा आणि एक माझा स्पेशल चहा लगेच घेऊन या. हे बघ सावली, मी ना तुला अजिबात फोर्स नाही करणार आहे, कारण मला तुझी अडचण माहिती आहे ना ग. पण एक गोष्ट सांगू, कला ही देवाची देण असते. तिच्यावर ना कोणा एकाची हुकूमत नसते. ती मुक्त असते, स्वतंत्र असते. तिला ना असं असं बंधनात नाही बांधता येत ग. मला सगळं मान्य आहे तुझं, पण मी कोणाला तरी शब्द दिलाय आणि माझ्यासाठी माझा शब्द माझा जीव आहे. मला सगळं माहिती आहे सावली, मला सगळं मान्य पण आहे. पण अगं 4च ओळींचा तर प्रश्न आहे. आणि असंही या ओळीनं फक्त गावातल्या गावातच वाजवला जाणार आहे. माझा असा मोठा प्लॅन असंच काहीच नाहीये. त्यामुळे या 4 ओळी जर राहू दिल्या तर त्याच्याने तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही, आय प्रॉमिस. पण मी म्हटलं तसं, मी ना तुला अजिबात फोर्स नाही करू शकत. पण सावली, एक गोष्ट लक्षात ठेव, ही ना विठ्ठलाची देण आहे. तुझा आवाज म्हणजे तुला दिलेला आशीर्वाद आहे ग. आणि तो तुझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. बघ, विचार कर. ना त्यांना त्या पहिले ग्रीन टी आहे. टी बॅग म्हणतात त्याला. बघितलंय कधी? चहा प्या, नंतर बिझनेस बद्दल निवांत बोलू. वहिनी, काय झालं? मला नाही वाटत सावली तयार होईल. काय करू मी विठ्ठला? पेचात सापडले आता मी. विठुरा, आता तूच मार्ग दाखव.
आर यू कम्फर्टेबल ना? चहा पिऊन बरं वाटलं का? द्या प्रेझेंटेशन द्या तुमचं, काढा लॅपटॉप वगैरे काय असेल तर काढा, वेळ नाही माझ्याकडे. द्या. ठीक आहे, मी सगळं तोंडीत सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही सगळं तोंडी मला सांगा. ओके, आय एम कम्फर्टेबल. द्या. क्वालिटी चेक केल्याची लॅब रिपोर्ट द्या, बॅच नंबर सांगा आणि सॉईल रिपोर्ट द्या मला. द्या. मला एवढंच माहिती आहे की माझी हळद चांगली आहे. तुम्ही एक काम करता का? तुम्ही मला प्रश्न विचारा, मी उत्तर देते त्याची. तेच विचारतोय मी तुला प्रश्न. टाइमपास वाटला का तुम्हाला? प्रेझेंटेशनला असे येता तुम्ही, हे असे कपडे घालून? तुम्हाला सांगू का, आमचा जो शिपाई आहे ना त्याचेही कपडे बरे आहेत तुमच्यापेक्षा. काय प्रोफेशनलिझम आहे की नाही मला नाही वाटत तुम्हाला. बिझनेसमधला बी सुद्धा माहिती असेल. पैसे मागायला आलेला दिसतोय. जाऊय बापू, काय कुठून पैशाची सोय झाली का नाही? नाही डॅडी, कुठनंच जेवण झालंय. काय बोलायचं, माणसात माणुसकीच राहिली नाही म्हणायची. आम्हाला लय वाटतं हो तुम्हाला मदत करावी, पण आम्हाला माहिती आहे ना तुमचा स्वाभिमान. जीव केला तरी बी तुम्ही तुमच्या बहिणीच्या आणि तुमच्या सासरच्या माणसांकडनं पैसे घेणार नाही. तुम्ही सांगा आता काय करायचं. लय त्रास होतो, लय त्रास होतो, पण तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागू द्यायचा नाही म्हणून हात आकर्ते घ्यायला लागतात. पण डॅडी, मला तुमच्याकडनं पैसे नकोच आहेत. तुमचं फक्त डोक्यावर हात असू द्या माझ्या, बाकी काय नको मला. तात असतो सुखी राहा. सर, आपण हळदीबद्दल बोलूया का? त्याच्याबद्दलच बोलतोय ना मी. का वाजता गप्पा मारतोय? काय करायचं नाही व्हायचं. तुमच्याकडे एकही रेकमेंडेशन लेटर नाहीये, कुठलाही लॅब रिपोर्ट नाहीये. आलात कसे हो तुम्ही इथपर्यंत? या इंडस्ट्रीमध्ये कोणाला तरी सप्लाय केलं का तुमचं मटेरियल? नाही, कोणी रेकमेंडेशन दिलंय का तुमचं? सर, तुम्ही म्हणतायत ते नाहीये काही माझ्याकडे, पण मी तुम्हाला सांगते ना, माझी हळद आहे ना एकदम भारी आहे. म्हणजे ती हळद तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट मध्ये वापरलीत ना तर खूपच परिणामकारक त्याचे तुम्हाला गुण दिसतील. माझ्या हळदीत भेसळ नाहीये. हा, भेसळ नाही. बघा तर. हिला काही कळलं नाही ना का? हिला कोणी पाठवलंय मी काय करतो ते बघायला? आउट. गेट आउट. आम्ही काय वापरायचं आणि काय नाही ना ते तुम्ही मला शिकवू नका, कळलं? अहो पण सर, तुम्ही ऐकून पण घेतलं नाही. काय ऐकून घ्यायचंय? मगाचपासून ऐकतोय. मूर्ख आहे का मी? तुझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. कोणी रस्त्यावरचा आयरा गेला येतो आणि आम्हाला शिकून जातो बिझनेस कसा करायचा. लायकी तरी आहे का तुझी? एक मिनिट सर, मला एक गोष्ट सांगा. तुम्ही चांदीच्या ताटात जन्माला आलात का? आणि तुम्ही माझ्या कपड्यांबद्दल काय बोलताय हो? काय वाईट आहे कपड्यात? गावाकडे आम्ही असेच कपडे घालतो. आणि कसं आहे ना, गावाकडे आम्ही माणसांच्या कपड्यांवर ना त्याची किंमत ठरवत नाही. आमच्यासाठी सगळे सारखेच असतात. तुझी फिलॉसॉफी ना खूप छान आहे. जस्ट लीव. जा तुम्ही. अहो पण सर, तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या ना मी काय म्हणते. आता बघा, तुम्हाला माहिती असेल साताऱ्यात कंदीपेढे केवढं प्रसिद्ध आहेत. तशीच आमची हळद पण प्रसिद्ध आहे. मसाल्यांसाठी पण सातारा प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्रातली हळद जगात नंबर 1 आहे. तुम्हाला सांगते, हळद, गूळ, ऊस ह्याचा अस्सल माल आमच्याकडे मिळतो. आणि माझी हर्बल हळद जर तुम्ही वापरली ना तुमच्या त्या प्रॉडक्टमध्ये, तर तुमचं प्रॉडक्ट अजून चांगलं होईल. तुम्हाला लय फायदा होईल, मला माहिती ना. गाउंडर. गाउंडर आहेस तू. मला बिझनेस शिकवायची गरज नाही. हा, ठीक आहे. तुझी हळद हे तुझं पाकिट घे आणि निघ. चल निघ. बस झालं सर, लय ऐकून घेतलं तुमचं. मी कोण समजता कोण हो स्वतःला? हा,
शहरात तुम्ही सगळे एकमेकांशी असंच वागता? तुम्हाला माणसांशी कसं बोलायचं कळत नाही? नाही, मला तर वाटतं आम्ही गावाकडचे परवडले. आमच्या समोर एखादा माणूस आला ना तर आम्ही त्याच्याशी 2 शब्द गोड प्रेमाने बोलतो, कारण आमच्यावर तसे संस्कार केलेत आणि तुमच्यावर तसे संस्कार केलेत. बस आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं, कळलं ना? नाही तर धक्के मारून बाहेर काढेन मी तुला. चल. ए, हिम्मत असेल ना तर माझ्या अंगाला हात लावून दाखव, आणि हिम्मत असेल तर तुझा जो बिझनेस आहे ना तो आधी नीट कर, मग बोलू आपण. बायकांनी मला बिझनेस कसं करायचं नाही शिकवायचं. बायकांचा फारच राग येतो वाटतं तुला. तू एक गोष्ट विसरलाय का रे? जिने तुला जन्म दिलाय ना ती पण एक स्त्रीच आहे, आणि स्त्रियांशी कसं वागायचं याची पण अक्कल नाही का तुला? जिने तुला जन्म दिला ना ती घरात बसून आता पश्चाताप करत असेल तुझ्यासारख्या मुलाला जन्म दिला म्हणून. गटार, तुझं तोंड आहे ना ते गटार आहे. नाही, तुझा दोष नाही आहे, खानदान रक्त आहे तुझं. हे असं गटार तोंड असलेली आहेस तू, कळलं का? तोंड सांभाळून बोल. अगं माफ करा, चुकून झालं. नुसती देखणी नाही, हुशार बी आहे. आज व्यवसायाच्या कामाला पुण्याला गेली होती. अरे बहीण पुण्याला गेली असं सांगतोयस, आणि ह्यो काय रे काचाची बरणी फुटली? ह्यो काय चांगला शकून नाही बघ. पोरा काळजी घे बरं. दिव्ये, अगं कसला पेच घालून ठेवलायस तू माझ्यासमोर? एकीकडे मला घर वाचवायचंय तर दुसरीकडे माझ्या बहिणी बायको शहरात गेले. मला त्यांची काळजी घ्यायला मला तिकडे जाता येणं झालंय. काय करू मी तरी? हे बघ, तू ना माझ्या वाट्याला किती पण संकट घाल, मला काय नाही वाटणार, पण माझ्या बहिणींच्या वाट्याला संकट येऊ देऊ नकोस. हं? त्या 4 ओळी मी तुला द्यायला तयार आहे. खरंच? हो, पण एक वचन दे. त्या ओळी गावाशिवाय दुसरीकडे कुठेच वाजणार नाही, कधीच. सावली, मी तुला वचन देते, या ओळी गावातल्या गावात आणि तेही राजूचा बिझनेस प्रमोट करण्यासाठीच वापरल्या जातील आणि दुसरीकडे कुठेच वाजला जाणार नाही. आणि याबद्दल मी कुणालाही काहीही बोलणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. बरं, ठीक आहे. थँक्यू सो मच. तुझ्या ना तुझ्या वागणुकीवर ना कळतंय तू काय लायकीचा माणूस असते. तुला उचलून किरणार फेकलं पाहिजे. तू तर आई बघितलंस ना कशी बोलते ही बाई. हा, ही इथे अट्टी बोलते, केबिन मध्ये तर हिने धुमाकूळ घातला. मला जीवे मारण्याची धमकीत होती, मारायला चाली होती मला. हे खोटं बोलतोय हा माणूस, खोटं बोलतोय. तुला पचलेलं नाहीये की मी गावची पोरगी असून सुद्धा तुला नडले ना, म्हणून तुझी मर्दानगी दाखवायला तू पोलिसांना आणलंयस इकडे. घेऊन जा हिला.
नारळ कसा काय तडकला? दिवे दिवे यातनं काय सुचवायचं तुला? हा काय ना काय ते खरं खरं सांग मला. अरे सांग ना. हे बघ माझ्या जीवाची धाकधूक वाढवू नकोस. राजू व्यवस्थित आहे ना? हा तिला काय होणार नाही ना? सांग ना. राजू तू ठीक आहेस ना? हं? सावली, तू आता जाणार कशी आहेस? अगं मी रिक्षाने जाईन, काळजी नको करू. बर सावकाश सा. वहिनी, त्यांनी रेकॉर्डिंग तुझ्या आणि पुढ्याच्या नंबरवरती पाठवले. ताई खरंच थँक्यू. हो ग सावली, अगदी मनापासून थँक्यू. थँक्यू सो मच. तुळजा अगं थँक्यू नको म्हणू. फक्त माझं वचन लक्षात ठेव. शेवटी माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे. सावली, तू अजिबात काळजी करू नकोस. मी एकदा तुला वचन दिलंय ना, मग मी ते पाळणारच. सावकाश सा. हो. वहिनी, राजू ते अजून आली नाही वाटतं. हो ग, बराच वेळ झाला. आतापर्यंत यायला हवी होती खरं. मला तर वाटतं राजूताईची हळद त्यांना खूपच आवडली, म्हणूनच एवढा वेळ लागतो. वहिनी, आपण जायचं का? भागू, अगं फार मोठी कंपनी आहे, आपल्याला असं आतमध्ये नाही जाता येणार. त्यांचे पण काही नियम असतील ना. आपण एक काम करूयात, आपण आणखी थोडा वेळ वाट बघू, आणि जर ती नाही आली तर मग तिला फोन करू. काजू काजू बोल काजू. हॅलो वहिनी, अहो जिंगल ऐकली आम्ही. एक नंबर झाली बर का वहिनी. राडाच होणार आहे, विषयच नाही. आवडली ना? वाटलंच होतं. राजूताईचा बिझनेस मोठा व्हावा ना म्हणून काढली. अगं बागू, राजूचा बिझनेस मोठा होणार म्हणजे होणार. फुल ऑन राडा होणार. आणि जी काही उरली सोरली कसर आहे ना, ते आम्ही भरून काढतो. तुम्ही यायच्या आधी अख्ख्या गावात रिक्षा फिरवतो ही जिंगलवाली. मी तर म्हणतोय तुम्ही इथे येऊन बघा. असली जिंगल वाजणार आहे ना आपली, एकदम धुरळा. हो हो, आलोच आम्ही. ठेवते हा फोन. वहिनी, विचार ना, जायला मिळेल का? हा विचारते. दादा, एक मिनिट या ना. हा बोला. ऐका ना, आम्हाला ना आज जायचंय. अपॉइंटमेंट आहे का तुमच्याकडे? अपॉइंटमेंट तर नाही हो. मग तुम्हाला आज जाता येणार नाही. वहिनी, म्हणजे आपल्याला इथेच थांबायला लागणार. हो थोरात मॅडम, येस सर. यांची माहिती लिहून घेतली का? अहो सर, ते काहीच सांगत नाहीत. ते नाही सांगत म्हणजे असं कसं नाही सांगत? हो ताई, चला पटपट नाव सांगा तुमचं. कुठनं आलात, काय करणार आहे? हो ताई, अहो तुमच्याशी बोलतोय मी. घोरपडे, सर, आज की कार्रवाई शुरू की जाए. आज कोण पाहुणा? पाहुणा नाही, पाहुणी आहे, पाहुणी. पाहुणी? हो ताई, अहो बोला की. हो हो. घोरपडे, इस स्पेशल मेहमान का नाम क्या है? काय माहिती, मगा धरण्या मॅडम पण विचारतायत, पण तोंडात एक शब्द निघल तर शपथ. मॅडम बोला, हा देवा काय करू शकतो तुमची सेवा? बॉस, मला वाटतं तिला बोलता येत नसणार. सर. हो मॅडम, तुम्ही काय बोललातच नाही तर मग आम्ही हेल्प कशी करायची तुमची? अहो एकदम हेल्पलेस होऊन जाईन मी. त्यामुळे प्लीज प्लीज बोला. मॅडम
बोला. तुम्ही मला कशाला माहिती विचारताय? त्याची विचारायची त्याला विचारा की माहिती. मला कशाला इथं तुरुंगात ठेवलंय? त्याने माझ्या घरादाराचा अपमान केला, माझा अपमान केला. त्याला इकडे तुरुंगात ठेवायचं सोडून मला कशाला ठेवलंय तुम्ही? हसा लोचा आहे तर तोरपडे हे जरा कॉमेडीच प्रकरण आहे. कॉमेडी नाही, स्लॅपस्टिक कॉमेडी दिसते. ताई काय तू त्याने एवढं घरदार काढलं तुझं. तुम्ही पण काढायचं की घरदार? हा पण तुम्ही काहीच केलं नाही हो. खाया पिया कुछ नहीं लेकिन ग्लास तोड़ने का क्राइम आपके नाम पे. तोडफोड. खाजगी मालमत्तेचं नुकसान केवढा मोठा गुन्हा आहे. अहो साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? मी यातलं काहीच केलेलं नाही. खरं तर ना मी करायला तरी पाहिजे होतं. म्हणजे चांगलंच बोलती बंद झाली असती त्याची. त्या माणसाला पोरीशी कसं बोलायचं हे पण कळत नाही. बोला की इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काय वाटतं गावाकडनं आलं म्हणजे आमची इज्जत नाही का? हो ऐकी ऐकी. नाही, तो समोर येऊतेच एकदा. नाही त्याला गावचं पाणी दाखवलं ना तर मी पण नाही सांगणार सूर्यदादाची बहीण आहे म्हणून. हा बस ही गप होती तेच बरं होतं. तोरपडे ये फायर कहाँ से लाया तू? बराच वेळ झाला. तिला ना फोन लावायला पाहिजे आता. फोन का बंद येतो हिचा? भागू, अगं तू काळजी नको करूस. मोठी कंपनी आहे ना, त्यामुळे डिटेल प्रेझेंटेशन चालू असेल त्यांचं, किंवा मीटिंग मध्ये असेल कदाचित, म्हणून स्विच ऑफ लागत असेल. आपण ना आणखीन थोडा वेळ वाट बघूयात. दादा, बोर्ड मीटिंग कशी झाली? कशी होणार? आमच्या आईचं सारण पुराण काही संपते ना. शेवटी कंटाळलो आणि मीच निघालो तिकडून. हां बाय द वे एक नवीन कोणतरी सप्लायर आला होता. हर्बल प्रोडक्ट्स यायला. हर्बल हळद होती. हां एक्झॅक्टली. हां वॉट? नवीन कोणाला बोलवलं? छान गावंडळ कोणतरी होतं. काय नाव होतं त्याचं? राश्री नावाची विंडो गावंडळ मुलगी होती. कंपनीमध्ये जाम गोंधळ घातला तिने. गावाकडची कोणीतरी मुलगी आली आणि गोंधळ घातला, आणि तुम्ही काहीच केलं नाही? मी तिला असं सोडणार होतो का? आता जेलमध्ये जाऊन बसली. वॉट? पोलिसात देईपर्यंत प्रकरण गेलं? गरजच होती तशी म्हणून. पण या सगळ्या मॅटरमध्ये तुमच्यावर डाऊट नाही ना आला कोणाला? नाही अजून तरी नाही. त्या पोरीने हळद सप्लाय करायला सुरुवात केली असती ना तर मात्र लोकांना कळलं असतं की मी ती भेसळ करतोय आपल्या फेस पॅक मध्ये. मग आता ही सगळी परिस्थिती माझ्या हातात आहे ऐश्वर्या. पुढे काय होईल मी नाही सांगू शकत. ठीक आहे, कीप मी अपडेटेड आणि टेक केअर. कळवतो. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. फोन का बंद लागतोय राजूचा? तू जरा करून बघतो. सूर्या. हा सूर्या, बोल ना. हॅलो तुळजा, अगं कुठं आहेस तू? मला सांग, तिकडं व्यवस्थित आहे ना सगळं? हो, का रे? अगं मी किती वेळ झाला राजूला फोन लावतोय, तिचा फोन बंद लागतोय. कुठं आहे ती? तिला जरा दे फोन. अरे ती आली नाही अजून. काय? अरे म्हणजे कंपनीतच आहे ती. मीटिंग चालू असेल कदाचित.
येईलच ती. हा अगं एवढ्या उशिरापर्यंत मीटिंग कसली? सूर्या, तिची हळद आवडली असेल कदाचित त्यांना, किंवा पुढच्या डीलचं बोलणं चालू असेल त्यांचं. येईल ती, तू काळजी नको करूस. ती आली ना की तुला लगेच फोन करतो. हा हे बघ, ती आल्याला मला लगेच फोन करायचं, मी वाट बघतोय. हां. नको टेन्शन घेस, येईल ती. काय झालं? काही हाती लागलं का? कोण मुलगी आहे माहित नाही, कोणासोबत भेटीघाटी करते ही मूर्ख मुलगी माहित नाही, तर कसं फिगर आउट करणार? अजूनही फोन लागत नाही हिचा. सूर्याचा फोन. काय करू, काय सांगू आता याला? सावली पण काही उत्तर देत नाहीये. दादा, दादा थांबा ना 1 मिनिट. दादा ऐका ना, आम्हाला आतमध्ये जाऊ द्या ना प्लीज, खूप महत्वाचं आहे. अहो मी तुम्हाला सांगितलं ना, असं आत जाता येणार नाही. दादा, आता काय करायचं? दादाला समजलं तर काय होईल? ताई, नाही म्हणजे सगळं लक्षात आलंय आता आमच्या. तू हळद घेऊन गावात आलीस, माजरोड्या बॉसकडे गेलीस. तो काय श्रीमंत माणूस, तो टिपिकल श्रीमंतांसारखा वागला. बड्डे बड्डे लोक, बड्डी बड्डी बाते, सगळं सगळं लक्षात आलंय आमच्या. 50 वेळा ऐकली ती कॅसेट. पण काय ना ताई, या सगळ्यांनी इथून बाहेर जायचा गेट पास मिळत नाही ना ग. हा, आणि तू काय कोण म्हणतेस तो दादा दादा? ते दादा आहेत तरी कौन है ये दादा? बोले तो मेरे से सॉलिड बंदा है क्या? नाही म्हणजे तू त्यांना घाबरताना दिसतेस म्हणून विचारलं. अगं त्या दादा बद्दल तरी काहीतरी सांग, म्हणजे आम्ही मॅटर सॉर्ट करतो. हा, मी नाही सांगणार. मॅडम तुम्हाला असं कसं ठेवू मी इकडे? हा, तुम्हाला माहितीये का, अहो जेलमध्ये ना माणसांचं आयुष्य बर्बाद होतं, वाट लागते आयुष्याची. हा, जेल एकदम डेंजर असते बरं का. ते आमच्या लेडी कॉन्स्टेबल आहेत ना थोरात मॅडम, हा लई डेंजर. ते झिंजा बिंजा उपडतात, ते मारते. हा, ताई 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 ताई, ऐका ऐका ऐका, मी काय म्हणतो, आपण एक काम करूया. तू कुठल्या तरी वकिलाला बोलव ना, ऍटलीस्ट तो तुझी बाजू मांडेल. नाहीतर बघा इथेच आयुष्यभर अडकून पडशील. नाही, ते मला नाही माहित काय करायचं. तुम्ही करा काय करायचं ते. मी नाही सांगणार दादाला. बॉस, या दादाचं काय करायचं? ही फायर बाकी सगळं बोलते पण कामाचं काहीच बोलत नाही. त्या मुलींना हँडल करायचं कसं? मला भूक लागली, भूक लागली. एवढा पत्ता सांग की. हा ना, नाही माहित. अहो नाही म्हणतर सांगा की नाही म्हणून. वाचतं तेव्हा कळलं ना मला. दादा एवढा पत्ता सांगा ना. ए बाळा, दिसत नाही का कामात आहे आपण? अहो काय बोलताय खामत आहे? तुम्ही तर गेम खेळताय. हो काय बोलतो? आम्हाला माहितीच नव्हतं. ए जाना बाय, गेमच्या मूडची वाजू नको, कळलं ना? नाही तर कानाखाली आवाज काढेल. चल नाही. दादा तुम्हाला पत्ता सांगायचं नसेल नंतर नका सांगू, पण व्यवस्थित तरी बोला ना. अरे बापरे, बाळाला राग आला वाटतं. हा,
नाही बोलत नीट. अरे बोल ना, काय करणार? सूर्या सूर्या काय झालं? ए थांब इकडे. काय चाललंय रे? फक्त विचारत होते. सांगायचं ना, खाल्लं ना फुकट जमार. सांगतो. आता सांगायचं नाही, पत्त्यावर सोडायचं. काय काय झालं सूर्या असं अचानक? फोन तरी करायचं ना. काय झालं? काही अडचण आहे का? नाही अडचण नाही. ते राजू आले ना पुण्यात, तिच्याकडे चाललेलो. ह्यांना पत्ता विचारतो तर हे बघ ना. पण नको काळजी करू, हे सोडतील मलाच. हो सोडतो ना. काय आपली अशी अचानक भेट झाली? हा, फोन तरी करायचं सरे. नाही अचानक आलं. मी पण गडबडीतच आहे. मी चाललोय का कामासाठी. मी काय म्हणतो, मी सोडतो ना तुला. नाही नाही नाही, तुझा आपण काम झाल्यावर भेटून निवान. नक्की ना? गोंधळच होऊन बसला. आता हे सारंगला कसं सांगायचं? हा सांगू? जरा फॅब्रिकेट करून सांगायला लागेल, नाहीतर उगाच इश्यू करेल. दादा, त्या मुलीचे रिलेटिव्ह आले गेटवर. मग हँडल देम. मला काय सांगतोय? वॉचमनला सांग. हॅलो, हा नील बोलतोय. नील मेंदळे. त्या 2 बायकाच्या आल्यात ना गेटवर. हा, त्यांना हकलवून लावा. नाही आत्ता लगेच. हा कोण असेल ही? त्या जगन्नाथच्या आणि मूर्ख मुलीच्या प्लॅन मध्ये तर नसेल ना? ए हॅलो, इकडे. ऐकू नाही येते? इथे कुठे गेली होतीस? मी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करायला गेले होते. हे कसं सांगू यांना? उत्तर बनवून देतेस का? काय विचारलं? कुठे गेली होतीस? माझं काम होतं ते करायला गेले होते. तुला हे घर म्हणजे धर्मशाळा वाटलंय का? हे मेहंदळे हाऊस आहे, विसरायचं नाही. ए हॅलो, कुठे? मी सांगितलं जायला. माझे प्रश्न संपलेले नाही. कोणाचा फोन आहे? मैत्रीण आहे माझी. स्पीकरवर टाक. बघू नकोस, स्पीकरवर टाक. हॅलो. हॅलो सावली. अगं राजूने इथे MIDC मध्ये एका कंपनीत आली होती ग, तिच्या एका कामासाठी. अगं बराच वेळ झालाय, ती अजूनही बाहेर आलेली नाही. नवीन कोणतरी सप्लायर आला होता. राश्री नावाची बिंडोक गावंडळ मुलगी होती. कंपनीमध्ये जाम गोंधळ घातलं तिने. आता जेलमध्ये जाऊन बसली आहे. तिला ना मी केव्हापासून फोन ट्राय करते, पण तिचा फोनही लागत नाहीये. आज जाऊन चौकशी करावं म्हटलं तर ते हात पण सोडत नाही ग मला. सावली, मी काय करू? मला खरंच कळत नाही आता. तू काळजी करू नको, मी लगेच येते. कुठे? त्यांना माझी गरज आहे, मला जावं लागेल. नाही जायचं. हो मॅडम, तुम्ही इथेच आहे का अजून? चला बरं, निघा बाहेर चला. दादा ऐका ना,
आम्हाला थोड्या वेळ आतमध्ये जाऊ द्या. हा मला वरून फोन येत आहे बरं, चला बरं निघा इथून. मी लगेच जाऊन येतो ना. ती माझ्या आतमध्ये ताई आहे ना. अहो, तुम्हाला सोडलं तर माझी नोकरी जाईल. निघा ना इथून, चला. आता ती मुलगी आहे ना, ती आमच्या सोबत आहे. तिला भेटलं ना की आम्ही लगेच निघतो. हा ते मला काय सांगू नका, चला बरं इथून, चला. हे बघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या सोबत आतमध्ये या. पण आता काही झालं तरी मी आज जाणारच आहे. मी तुम्हाला आज जाऊन देणार नाही मॅडम, प्लीज जा तुम्ही इथून. माझा हात झटकतेस. असं मी पकड तिला त्यावर. सोडा, काय करताय तुम्ही?